लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। सांगलीत सेल्फी घेताना कृष्णेत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला। तब्बल 48 तासाची शोध मोहीम। मृतदेहाचा सुमारे 40 किलोमीटर प्रवास पोहायला येत असूनही प्रवाहात तग धरू शकला नाही। सांगली येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावर सेल्फी घेताना पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह शिर्डी तालुका शिरोळ येथे मंगळवारी सकाळी सापडला। त्याच्या शोधासाठी तब्बल 48 तास शोध मोहीम राबवण्यात आली। मृतदेहाने नदीतून सुमारे 40 किलोमीटर प्रवास केला। मोमीन वय 24 हनुमाननगर सांगली असे तरुणाचे नाव आहे। रविवारी दिनांक 7 दुपारी कृष्णेत सांगलीवाडीकडील बाजूला बंधाऱ्यावर सेल्फी घेताना तोल जाऊन तो पाण्यात पडला होता। पावसामुळे नदीपात्र भरून वाहत आहे, तसेच पाण्याला वेगही जास्त आहे, त्यामुळे तो वाहून गेला। पोहायला येत असूनही प्रवाहात तग धरू शकला नाही। त्याच्या शोधासाठी पोलिसांसह विविध यंत्रणा नदीकाठी फिरत होत्या। सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी शोध घेण्यात आला। मंगळवारी सकाळी म्हैसाळ तालुका मिरज येथे बंधाऱ्यावरून मृतदेह पुढे वाहत गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली। तेथे पोहोचेपर्यंत मृतदेह पुन्हा पुढे वाहत गेला। अखेर शिर्डी तालुका शिरोळ येथे त्याला बाहेर काढण्यात यश आले। सांगलीतील आयुष हेल्पलाईन टीमच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने शोध मोहिमेत भाग घेतला। मोईन बॉक्सिंग प्रशिक्षक मोईन हा बॉक्सिंग प्रशिक्षक होता। सांगलीत मैत्रिणीसोबत रविवारी कृष्णा काठावर आला होता। तो नदीत पडल्यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली, पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडथळा निर्माण होत होता। शोध मोहिमेत आयुष हेल्पलाईनचे अविनाश पवार, रुद्र कारंडे, चिंतामणी पवार, विक्रम आयवळे, सूरज शेख, कैलाश ओळख, शिवराज टाकळी, सचिन कांबळे, योगेश मदने, साहिल जमादार, प्रशांत घोडके, प्रणव जाधव, ओमकार माने, आदित्य जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक, पोलीस व अग्निशामक दलाच्या जवानांनी भाग घेतला। गोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।